मिथुन राशीच्या लोकांनो, सप्टेंबर 2026 मध्ये तुमच्यासमोर एक अशी संधी उभी राहू शकते, जिची किंमत तुम्हाला सुरुवातीला कदाचित जाणवणारही नाही. पण या संधीसमोर घेतलेला एक शांत आणि विचारपूर्वक निर्णय तुमच्या पुढच्या काळाची दिशा बदलू शकतो. विशेष म्हणजे ज्याबाबत तुम्ही आत्तापर्यंत संभ्रमात होता, त्याच विषयातून अचानक एक नवा मार्ग दिसू शकतो. पैसा, काम, नातं किंवा भविष्यासंबंधी असलेला हा संकेत नेमकं कोणत्या क्षेत्राशी जोडलेला आहे आणि सप्टेंबरमध्ये कोणत्या क्षणी सावध राहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल, हे आजच्या राशी भविष्यात सविस्तर जाणून घेऊया. मिथुन राशी, सप्टेंबर 2026 एक संधी आयुष्य बदलणार. शांतपणे घेतलेला निर्णय मोठा फायदा करून देणार. मिथुन राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर 2026 हा महिना एका महत्त्वाच्या वळणाचा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून मनात असलेला एखादा विचार, निर्णय किंवा बदलाची इच्छा या महिन्यात अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विशेषतः महिन्याच्या सुरुवातीला घाईने कोणताही निर्णय न घेता परिस्थिती समजून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण तुमच्यासमोर येणारी एक संधी सुरुवातीला साधी वाटली, तरी तिचा योग्य वापर केला तर पुढील काळात त्यातून मोठा फायदा मिळू शकतो. ही संधी नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, नवीन काम, संपर्क किंवा एखाद्या जुन्या प्रयत्नाला मिळणाऱ्या नव्या दिशेच्या रूपात समोर येऊ शकते. मिथुन राशीचे लोक स्वभावतः विचार करणारे आणि परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असणारे असतात. सप्टेंबरमध्ये हीच तुमची ताकद तुम्हाला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे नेऊ शकते. प्रत्येक गोष्ट लगेच सर्वांना सांगण्याची गरज नाही. काही निर्णय शांतपणे स्वतःपुरते ठेवून त्यावर काम करणे अधिक योग्य ठरेल. तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल आधीपासून संशय असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता वस्तुस्थिती तपासा. कोणाच्या बोलण्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः निरीक्षण करून घेतलेला निर्णय अधिक फायदेशीर ठरू शकतो. करिअरच्या बाबतीत सप्टेंबर महिना नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेकडे वरिष्ठांचे लक्ष जाऊ शकते किंवा तुम्हाला एखादी जबाबदारी दिली जाऊ शकते. सुरुवातीला ती जबाबदारी थोडी कठीण वाटली, तरी तिच्यामुळे तुमची ओळख आणि विश्वासार्हता वाढण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी केवळ आकर्षक पगार पाहून निर्णय न घेता कामाचे स्वरूप, भविष्यातील स्थैर्य आणि वाढीच्या संधी यांचा विचार करावा. व्यवसाय करणाऱ्या मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा एखाद्या जुन्या संपर्कातून काम मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आर्थिक बाबतीत महिन्याचा मुख्य संदेश असा आहे की पैसा मिळण्यापेक्षा मिळालेला पैसा योग्य ठिकाणी वापरणे अधिक महत्त्वाचे ठरेल. एखादा थांबलेला आर्थिक व्यवहार पुढे सरकू शकतो किंवा अपेक्षेपेक्षा वेगळ्या मार्गाने पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र त्याचवेळी अनावश्यक खर्च, भावनेच्या भरात केलेली खरेदी किंवा कोणाला सहज पैसे देणे टाळणे चांगले राहील. मोठी गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेताना कागदपत्रे आणि अटी व्यवस्थित तपासणे आवश्यक आहे. कुटुंबाच्या बाबतीत तुमच्या शांत स्वभावाची खरी परीक्षा होऊ शकते. घरातील एखाद्या विषयावर दोन वेगवेगळी मतं असतील तर तुम्ही मध्यस्थीची भूमिका निभावू शकता. तुमच्या एका समजूतदार वाक्यामुळे तणाव कमी होण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीशी झालेला गैरसमज संवादातून दूर होऊ शकतो. मात्र प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊ नका. काही गोष्टींसाठी समोरच्या व्यक्तीलाही स्वतःची भूमिका स्पष्ट करण्याची संधी द्या. नातेसंबंधाच्या बाबतीत सप्टेंबरमध्ये मनातील भावना अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही बराच काळ विचार करत असाल तर तिच्याशी संवाद साधण्याची योग्य वेळ मिळू शकते. विवाहित किंवा नात्यात असलेल्या व्यक्तींनी छोट्या गोष्टींचे मोठे गैरसमज होऊ देऊ नयेत. तुमच्या मनात काही असेल तर शांतपणे बोलून दाखवा. अविवाहित मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन ओळख निर्माण होऊ शकते. मात्र नात्याला लगेच अंतिम स्वरूप देण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला समजून घेणे अधिक योग्य राहील. सप्टेंबरच्या मध्यापासून तुमच्या विचारांमध्ये अधिक स्थिरता जाणू शकते. आधी ज्या गोष्टींबद्दल तुम्ही सतत संभ्रमात होता त्याबाबत अचानक स्पष्टता मिळू
मिळू शकते. एखादा निर्णय घेण्यासाठी बाहेरून परवानगी किंवा सतत कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, हे तुम्हाला जाणवेल. स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवून घेतलेला निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. विशेषतः जी संधी तुमच्या हातून पूर्वी निसटली होती, तिच्याशी संबंधित काहीतरी पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक संधीच्या मागे धावण्याऐवजी योग्य संधी ओळखणे. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते आणि प्रत्येक उशीर म्हणजे अपयश नसते. काही वेळा परिस्थिती तुम्हाला थांबवते, कारण पुढची दिशा अधिक योग्य असते. त्यामुळे सप्टेंबरमध्ये संयम, निरीक्षण आणि योग्य वेळ साधण्याची क्षमता तुमची मोठी ताकद ठरू शकते. महिन्याच्या शेवटच्या काळात एखाद्या निर्णयाचा परिणाम दिसायला सुरुवात होऊ शकते. तुम्ही केलेली मेहनत, घेतलेला संयम आणि शांतपणे आखलेली योजना त्याचा फायदा मिळू शकतो. एखादे काम पूर्ण होणे, नवीन संधी मिळणे, आर्थिक स्थितीत सुधारणा होणे किंवा भविष्यासाठी महत्त्वाचा मार्ग खुला होणे यापैकी काही अनुभव तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे सप्टेंबर 2026 हा मिथुन राशीसाठी फक्त बदलाचा नाही, तर योग्य बदल निवडण्याचा महिना ठरू शकतो. लक्षात ठेवा, तुमच्यासमोर येणारी संधी किती मोठी आहे यापेक्षा तुम्ही तिच्याकडे किती शहाणपणाने पाहता हे महत्त्वाचे आहे. शांतपणे विचार करा, परिस्थितीचा अंदाज घ्या, आवश्यक माहिती मिळवा आणि मगच पाऊल उचला. या महिन्यात तुमचा सर्वात मोठा फायदा तुमच्या वेगात नसून योग्य क्षणी घेतलेल्या योग्य निर्णयात दडलेला असू शकतो. सप्टेंबर 2026 मध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी स्वतःच्या क्षमतेचा नव्याने अंदाज घेण्याचा काळ सुरू होऊ शकतो. आतापर्यंत तुम्ही एखाद्या क्षेत्रात जितके प्रयत्न केले त्याच्या तुलनेत अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत असे वाटत असेल, तर या महिन्यात परिस्थितीकडे पाहण्याची तुमची पद्धत बदलू शकते. एखाद्या समस्येवर पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने प्रयत्न करण्याऐवजी वेगळा मार्ग निवडण्याची कल्पना सुचू शकते. हाच बदल पुढे तुमच्यासाठी उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः कामामध्ये नवीन कौशल्य शिकणे, तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवणे किंवा स्वतःच्या अनुभवाला नव्या पद्धतीने सादर करणे यामुळे प्रगतीचे दारे उघडू शकतात. या काळात तुमच्या संपर्कातील काही व्यक्तींचे महत्त्व अचानक वाढू शकते. एखादी जुनी ओळख पुन्हा संपर्कात येऊ शकते आणि तिच्याकडून तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळू शकते. मात्र या संपर्काचा उपयोग केवळ फायदा मिळवण्यासाठी करण्यापेक्षा परस्पर विश्वास निर्माण करण्यासाठी करा. तुमच्या बोलण्यातली स्पष्टता आणि समोरच्याचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी यामुळे एखादी व्यावसायिक किंवा सामाजिक संधी मजबूत होऊ शकते. तुमच्यासाठी योग्य लोकांशी जोडले जाणे हा या महिन्यातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. शिक्षण आणि ज्ञानाच्या बाबतीतही सप्टेंबर सकारात्मक प्रयत्नांसाठी उपयोगी ठरू शकतो. एखादा अभ्यासक्रम, परीक्षा, प्रशिक्षण किंवा नवीन विषय शिकण्याची इच्छा असेल तर सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला उपयोगात आणता येईल. अधिक कठीण वाटणारा विषय समजून घेण्याची क्षमता वाढू शकते. विद्यार्थ्यांनी इतरांशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यास पद्धतीत सुधारणा करण्यावर लक्ष द्यावे. सातत्याने केलेले छोटे प्रयत्न मोठ्या तयारीमध्ये बदलू शकतात. नोकरीमध्ये कामाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. काही दिवस तुम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळाव्या लागू शकतात. अशा वेळी प्रत्येक काम स्वतःच करण्याचा प्रयत्न न करता योग्य कामाला योग्य प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरेल. वरिष्ठांकडून अचानक एखादे काम सोपवले गेले तर त्याला ओझे समजू नका. त्यातून तुमची निर्णय क्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य दाखवण्याची संधी मिळू शकते. सहकाऱ्यांमध्ये मतभेद झाले तरी त्यात स्वतःला अनावश्यकपणे ओढून घेणे टाळणे चांगले राहील. व्यवसायाच्या क्षेत्रात ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याची क्षमता तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. आधी ज्या पद्धतीने व्यवसाय चालवत होता त्यामध्ये एखादा छोटा बदल केल्यास चांगला प्रतिसाद मिळू शकतो. जाहिरात, ऑनलाईन माध्यम, ग्राहकांशी संवाद किंवा उत्पादनाच्या सादरीकरणामध्ये केलेली सुधारणा लक्ष वेधून घेऊ शकते. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांनी जबाबदाऱ्या आधीच स्पष्ट ठेवाव्यात. केवळ विश्वासावर नव्हे तर व्यवस्थित नोंद आणि स्पष्ट अटींवर व्यवहार करणे अधिक सुरक्षित राहील. कुटुंबातील तरुण व्यक्तीशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाची, प्रवासाची किंवा महत्त्वाच्या निर्णयांची चर्चा होऊ शकते. तुम्ही कुटुंबासाठी घेतलेल्या एखाद्या जबाबदारीचा योग्य परिणाम दिसू शकतो.
घरातील वातावरणात सकारात्मक बदल आणण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. तुमचा शांत संवाद आणि वेळ देण्याची तयारी पुरेशी ठरू शकते. प्रवासाच्या बाबतीत अचानक एखादा छोटा प्रवास ठरू शकतो. कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणामुळे नेहमीच्या ठिकाणापासून काही काळ दूर जाण्याची शक्यता आहे. हा प्रवास केवळ कामापुरता मर्यादित न राहता मानसिक बदल देणारा ठरू शकतो. नवीन ठिकाण, नवीन व्यक्ती किंवा नवीन अनुभव तुमच्या विचारांना वेगळी दिशा देऊ शकतो. प्रवास करताना कागदपत्रे, वेळापत्रक आणि आवश्यक वस्तूंची आधीच तयारी करून ठेवणे फायद्याचे राहील. तुमच्या वैयक्तिक स्वभावातही या काळात एक महत्त्वाचा बदल जाणू शकतो. प्रत्येक गोष्टीचे उत्तर लगेच देण्याची किंवा प्रत्येक प्रसंगावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. हे तुम्हाला उमजू शकते. काही लोक तुमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतील. काही जण तुमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करतील, पण प्रत्येक मताला उत्तर देणे आवश्यक नसते. तुमची ऊर्जा कुठे वापरायची हे ठरवणे हीच या महिन्यातील मोठी शहाणपणाची गोष्ट ठरू शकते. मालमत्ता किंवा घराशी संबंधित विषय असतील तर त्यामध्ये हालचाल होण्याची शक्यता आहे. घरातील वस्तूंची पुनर्रचना, दुरुस्ती, स्थलांतर किंवा भविष्यासाठी घराबाबत विचार सुरू होऊ शकतो. मात्र मोठा खर्च करण्यापूर्वी बजेट निश्चित करणे आवश्यक आहे. कागदपत्राशी संबंधित कोणताही विषय असेल तर त्यातील प्रत्येक तपशील नीट वाचून पुढे जाणे योग्य राहील. सामाजिक जीवनात तुमची उपस्थिती वाढू शकते. एखाद्या कार्यक्रमात, समारंभात किंवा समूहामध्ये तुमच्या मताला महत्त्व मिळू शकते. पूर्वी तुमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्ती तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधताना दिसू शकतात. मात्र या बदलामुळे अहंकार वाढू देऊ नका. तुमच्यासाठी खरी प्रगती म्हणजे लोकांनी कौतुक करणे नव्हे, तर तुमच्या कामाची गुणवत्ता स्वतः बोलू लागणे होय. सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसात भविष्यासाठी काही नवीन नियोजन करण्याची प्रेरणा मिळू शकते. पुढील काही महिन्यात कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी थांबवायच्या आणि कोणत्या क्षेत्रात अधिक लक्ष द्यायचे याची रूपरेषा तुम्ही मनात तयार करू शकता. जुन्या सवयींपैकी ज्या तुमचा वेळ वाया घालवतात त्यांच्यापासून दूर होण्याचा निर्णयही या काळात घेतला जाऊ शकतो. तुमच्यासाठी हा बदल अचानक नसून हळूहळू तयार झालेल्या विचारांचा परिणाम असेल. एकूणच सप्टेंबर 2026 मध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या प्रगतीचा वेग इतरांच्या जीवनाशी मोजू नये. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. तुमच्यासाठी या महिन्याचा खरा फायदा म्हणजे नवीन गोष्ट मिळण्याबरोबरच जुन्या पद्धतींपैकी काय सोडायचे हे समजणे. तुमच्या बुद्धीचा योग्य वापर, संवादातील समतोल आणि कामामध्ये सातत्य ठेवले तर पुढील काळासाठी मजबूत पाया तयार होऊ शकतो. सप्टेंबरमध्ये सुरू झालेली एखादी छोटी कल्पना पुढे मोठ्या परिणामांचे कारण ठरू शकते. म्हणून तुमच्या मनात येणाऱ्या सकारात्मक कल्पनांकडे दुर्लक्ष न करता त्यांना योग्य नियोजनाची जोड द्या. सप्टेंबर महिन्याचा पुढील काळ मिथुन राशीसाठी काही जुन्या गोष्टींचा नव्याने विचार करण्याची संधी देऊ शकतो. आतापर्यंत एखाद्या व्यक्तीवर, परिस्थितीवर किंवा निर्णयावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला असेल, पण आता त्या गोष्टीकडे अधिक वास्तववादी नजरेने पाहण्याची वेळ येऊ शकते. कोणतीही गोष्ट फक्त भावनेच्या आधारावर स्वीकारण्यापेक्षा तिचे भविष्यातील परिणाम समजून घेण्याची तुमची वृत्ती वाढेल. त्यामुळे काही निर्णय घेताना वेळ लागला तरी त्यातून होणारी चूक टाळता येऊ शकते. मिथुन राशीच्या काही व्यक्तींना या काळात स्वतःच्या नावाने एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार मनात येऊ शकतो. हे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यापेक्षा सुरुवातीला छोट्या स्वरूपात करून पाहणे अधिक योग्य ठरू शकते. तुमच्या कौशल्याचा उपयोग करून अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग निर्माण करण्याची कल्पना पुढे येऊ शकते. घरातून करता येणारे काम, ऑनलाईन स्वरूपातील उपक्रम, सल्ला देणे, कौशल्यावर आधारित सेवा किंवा सर्जनशील क्षेत्रातील एखादी कल्पना हळूहळू आकार घेऊ शकते. पैशांच्या बाबतीत या महिन्यात एक वेगळा अनुभव येऊ शकतो. काही खर्च असे असतील जे आधी लक्षात आलेले नसतील आणि अचानक बजेटवर परिणाम करू शकतात. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीपासूनच थोडी रक्कम बाजूला ठेवण्याची सवय उपयोगी ठरेल. एखादे जुने देणे परत मिळणे, रखडलेली रक्कम मिळण्याबाबत चर्चा होणे किंवा उत्पन्नाचा छोटा अतिरिक्त स्रोत सुरू होणे अशी शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र या संकेतांचा अर्थ निश्चित आर्थिक लाभ असा न घेता उपलब्ध संधीचा शहाणपणाने उपयोग करण्याची वेळ म्हणून पाहणे योग्य राहील. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे या महिन्यात एखादी महत्त्वाची गोष्ट तुमच्या बाजूने वळू शकते. योग्य व्यक्तीसमोर योग्य वेळी मांडलेला मुद्दा अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळवून देऊ शकतो. मुलाखत, चर्चा, व्यवहार, मीटिंग किंवा एखाद्या महत्त्वाच्या संभाषणामध्ये आत्मविश्वास ठेवणे आवश्यक राहील. मात्र समोरच्याला प्रभावित
प्रभावित करण्यासाठी अतिशयोक्ती करण्याची गरज नाही. साध्या आणि स्पष्ट शब्दात तुमची भूमिका मांडल्यास तुमचे म्हणणे अधिक प्रभावी ठरू शकते. ज्या मिथुन राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या कामाची योग्य दखल घेतली जात नाही असे वाटत होते, त्यांच्यासाठी परिस्थितीत हळूहळू बदल जाणवू शकतो. तुमच्या कामाचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या लक्षात येऊ शकतो आणि त्यातून भविष्यातील संधीची सुरुवात होऊ शकते. कौतुक लगेच मिळाले नाही तरी कामाची गुणवत्ता कमी करू नका. अनेकदा परिणाम उशिरा दिसतो, पण योग्य वेळी मिळालेली दखल पुढील प्रगतीसाठी अधिक उपयोगी ठरते. काही व्यक्तींना कागदपत्रे, सरकारी प्रक्रिया, बँकिंग किंवा अधिकृत कामाशी संबंधित हालचाली कराव्या लागू शकतात. अशा वेळी घाई करणे टाळा. अर्ज, करार, पावती, तारीख किंवा आवश्यक कागदपत्रांमध्ये छोटी चूकही पुढे अडचण निर्माण करू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तपासून पूर्ण करणे तुमच्यासाठी फायद्याचे राहील. डिजिटल व्यवहार करताना देखील माहितीची खात्री करूनच पुढे जाणे चांगले. प्रेम जीवनात या काळात भावनांपेक्षा विश्वासाला अधिक महत्त्व मिळू शकते. एखाद्या नात्यात सतत आश्वासनांची अपेक्षा ठेवण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या कृतीकडे लक्ष देणे योग्य ठरेल. एखादे जुने नाते पुन्हा चर्चेत येऊ शकते किंवा भूतकाळातील एखादी आठवण मनात येऊ शकते. अशा वेळी फक्त भावनिक क्षणामुळे निर्णय घेऊ नका. जे नाते तुम्हाला मानसिक स्थैर्य, आदर आणि समजूतदारपणा देते त्यालाच अधिक महत्त्व द्या. जोडीदारासोबत भविष्यातील नियोजनाबाबत चर्चा होऊ शकते. घर, बचत, काम, प्रवास किंवा वैयक्तिक ध्येय याबद्दल दोघांनी एकमेकांचे विचार समजून घेणे आवश्यक राहील. तुमच्या मनातील पेक्षा स्पष्टपणे सांगितल्यास अनावश्यक गैरसमज कमी होऊ शकतात. एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एकमेकांच्या स्वभावातील फरक स्वीकारण्याची तयारी नात्याला अधिक मजबूत करू शकते. आरोग्य आणि दैनंदिन जीवनशैलीच्या बाबतीत शरीराकडून मिळणाऱ्या छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या व्यापात झोपेची वेळ, पाण्याचे प्रमाण, आहार आणि विश्रांती याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. नियमित दिनचर्या ठेवण्याचा प्रयत्न करा. सतत स्क्रीनसमोर राहणाऱ्यांनी मध्येच विश्रांती घेणे आणि स्वतःसाठी शांत वेळ ठेवणे उपयोगी ठरू शकते. कोणतीही आरोग्यविषयक समस्या जाणवत असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. मिथुन राशीच्या काही व्यक्ती या काळात स्वतःच्या भूतकाळातील चुका नव्या नजरेने पाहू शकतात. मात्र त्यासाठी स्वतःला सतत दोष देण्याची गरज नाही. पूर्वी घेतलेले चुकीचे निर्णय हे आजच्या अनुभवाचे कारण बनले आहेत आणि त्याच अनुभवातून पुढील निर्णय अधिक चांगले घेता येतात. त्यामुळे भूतकाळात अडकून न राहता त्यातून काय शिकता आले हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल. सप्टेंबरच्या उत्तरार्धात तुमच्यासाठी एखादी गोष्ट अचानक स्पष्ट होऊ शकते. ज्या प्रश्नाचे उत्तर अनेक दिवसांपासून मिळत नव्हते, त्याबाबत एखाद्या व्यक्तीचे वर्तन, एखादी माहिती किंवा परिस्थितीतील बदल तुम्हाला संकेत देऊ शकतो. त्या क्षणी भावनेच्या भरात प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे परिस्थितीचा अर्थ लावा. तुमच्यासाठी योग्य निर्णय तोच असेल जो क्षणिक समाधानापेक्षा दीर्घकालीन शांतता देईल. या महिन्यात तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाचा संदेश आहे. स्वतःची किंमत इतरांच्या मान्यतेवर ठरवू नका. कोणीतरी तुमच्या कामाचे कौतुक केले नाही म्हणून तुमची क्षमता कमी होत नाही. तुमच्या प्रयत्नांची दिशा योग्य असेल तर सातत्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर तुमचे कामच तुमची ओळख निर्माण करू शकते. महिन्याच्या शेवटी मनामध्ये एक प्रकारची स्पष्टता आणि पुढे जाण्याची तयारी निर्माण होऊ शकते. काही गोष्टी मागे सोडण्याची वेळ आली आहे आणि काही नवीन गोष्टींना संधी देण्याची वेळ आली आहे, हे तुम्हाला जाणवेल. याच टप्प्यावर स्वतःसाठी एक ठोस ध्येय ठरवून त्यासाठी पुढील काही महिन्यांची तयारी सुरू केली तर त्याचा फायदा भविष्यात मिळू शकतो. मिथुन राशीसाठी सप्टेंबर 2026 हा काळ केवळ बाहेरून मिळणाऱ्या संधीचा नसून स्वतःमध्ये तयार होणाऱ्या बदलांचाही आहे. योग्य माहिती मिळवणे, स्वतःच्या क्षमतेवर काम करणे, आर्थिक शिस्त ठेवणे आणि नात्यांमध्ये स्पष्टता राखणे या गोष्टी तुमचा पुढील प्रवास अधिक मजबूत करू शकतात. काही बदल लगेच परिणाम दाखवणार नाहीत, पण त्यांची सुरुवात याच काळात होऊ शकते. त्यामुळे या महिन्यात प्रत्येक छोट्या सकारात्मक पावलाला महत्त्व द्या, कारण कधी कधी आयुष्य बदलणारी दिशा एखाद्या मोठ्या घटनेतून नाही तर घेतलेल्या एका शांत आणि विचारपूर्वक पावलातून सुरू होते. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात मिथुन राशीच्या जीवनात काही अशा गोष्टी पुढे येऊ शकतात ज्या तुम्हाला स्वतःच्या प्राधान्यक्रमांचा नव्याने विचार करायला भाग पाडतील.
आत्तापर्यंत ज्या गोष्टींना तुम्ही खूप महत्त्व देत होतात, त्यापैकी काही गोष्टी आता तितक्या आवश्यक वाटणार नाहीत. त्याचवेळी एखाद्या दुर्लक्षित विषयाचे महत्त्व अचानक जाणू शकते. हा बदल नकारात्मक नसून तुमच्या विचारांमध्ये होत असलेल्या परिपक्वतेचे लक्षण असू शकतो. या काळात तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये शिस्त आणणे अत्यंत उपयोगी ठरू शकते. अनेक कामे एकाच वेळी सुरू करून त्यापैकी काही अपूर्ण ठेवण्यापेक्षा एक काम पूर्ण करून पुढच्या कामाकडे जाण्याची सवय लावा. तुमच्याकडे कल्पना भरपूर असतील, पण त्या कल्पनांना प्रत्यक्ष परिणामात बदलण्यासाठी सातत्याची आवश्यकता असेल. विशेषतः स्वतःचे काम करणाऱ्या व्यक्तींनी वेळेचे नियोजन, ग्राहकांशी संपर्क आणि रोजच्या कामाची नोंद व्यवस्थित ठेवली तर पुढील काळात त्याचा फायदा दिसू शकतो. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी आपली भूमिका बदलण्याची संधी मिळू शकते. पद तेच असले तरी जबाबदाऱ्या वेगळ्या होऊ शकतात किंवा तुमच्यावर पूर्वीपेक्षा अधिक विश्वास दाखवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत केवळ अधिकार मिळाल्याचा आनंद न मानता त्या जबाबदारीचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या निर्णयांमुळे इतर लोकांच्या कामावर परिणाम होणार असेल तर त्यांचे मत ऐकून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या ठरू शकतात. एखाद्या ग्राहकाने केलेली टीका सुरुवातीला मनाला लागली तरी त्यातून व्यवसायातील कमतरता लक्षात येऊ शकते. प्रत्येक टीका चुकीची नसते आणि प्रत्येक प्रशंसा देखील अंतिम सत्य नसते. जे तुमच्या कामाला प्रत्यक्ष सुधारणा करण्यास मदत करते ते स्वीकारण्याची तयारी ठेवा. या दृष्टिकोनामुळे तुमच्या कामाची गुणवत्ता अधिक चांगली होऊ शकते. मिथुन राशीच्या काही व्यक्तींना पैशांबाबत एक महत्त्वाचा धडा मिळू शकतो. उत्पन्न वाढवण्याबरोबरच पैशाचे नियोजन कसे करायचे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. छोट्या छोट्या खर्चांची बेरीज मोठी होत असते. त्यामुळे रोजच्या खर्चाचे निरीक्षण करा. एखादी वस्तू किंवा सेवा घेण्यापूर्वी ती खरोखर आवश्यक आहे का याचा विचार करा. आर्थिक निर्णय घेताना भावनेपेक्षा तुमच्या प्रत्यक्ष परिस्थितीला प्राधान्य द्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या भविष्यासंबंधी चर्चा होऊ शकते. शिक्षण, करिअर, लग्न, घर किंवा आर्थिक नियोजन यापैकी एखादा विषय पुढे येण्याची शक्यता आहे. प्रत्येकाने आपले मत मांडले तरी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची इच्छा समजून घेणे आवश्यक राहील. तुमचा अनुभव महत्त्वाचा आहे, पण पुढच्या पिढीला स्वतःचे निर्णय घेण्याची संधी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भाऊ-बहिणी किंवा जवळच्या नातेवाईकांशी संबंधित एखादे काम तुमच्या समोर येऊ शकते. आधी झालेला एखादा गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते. जुन्या विषयांवर पुन्हा वाद घालण्याऐवजी सध्याच्या परिस्थितीत काय सुधारता येईल यावर लक्ष केंद्रित करा. नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रत्येक वेळी कोण बरोबर आणि कोण चूक हे सिद्ध करणे आवश्यक नसते. तुमच्या सामाजिक वर्तुळातही बदल होण्याची शक्यता आहे. काही लोकांशी संपर्क कमी होईल तर काही नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात अधिक जवळ येऊ शकतात. हा बदल नैसर्गिक पद्धतीने होऊ द्या. केवळ अनेक ओळखी आहेत म्हणून त्या सर्वांना जवळचे समजू नका. तुमच्या कठीण काळात ज्यांची वागणूक प्रामाणिक राहते अशा लोकांचे महत्त्व ओळखणे या महिन्यात अधिक स्पष्ट होऊ शकते. मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात एखादी वैयक्तिक आवड पुन्हा जोपासण्याची इच्छा होऊ शकते. लेखन, संगीत, वाचन, प्रवास, अध्यात्म, कला किंवा एखादे जुने कौशल्य याकडे पुन्हा वळण्याची संधी मिळू शकते. यामुळे थेट आर्थिक फायदा झाला नाही तरी मनाला समाधान मिळू शकते. रोजच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवणे तुमच्या मानसिक ताजेपणासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्या निर्णयांवर एखाद्या व्यक्तीचा प्रभाव जास्त राहू नये याची काळजी घ्या. सल्ला घेणे चांगले आहे, पण अंतिम निर्णय घेताना तुमची परिस्थिती, तुमची क्षमता आणि तुमची उद्दिष्टे लक्षात घ्या. दुसऱ्याचे यश पाहून त्याच मार्गावर लगेच जाण्याचा मोह होऊ शकतो. मात्र प्रत्येक व्यक्तीची वेळ आणि परिस्थिती वेगळी असते. तुमच्यासाठी योग्य असलेला मार्ग शोधणे अधिक महत्त्वाचे ठरेल. काही व्यक्तींना स्वतःच्या जुन्या वस्तू, कागदपत्रे किंवा डिजिटल माहिती व्यवस्थित करण्याची गरज भासू शकते. कामाशी संबंधित महत्त्वाच्या फाईल्स, आर्थिक नोंदी किंवा वैयक्तिक कागदपत्रे व्यवस्थित जतन करून ठेवणे भविष्यात उपयोगी पडेल. अनेकदा मोठी समस्या एखाद्या मोठ्या चुकीमुळे नाही तर छोट्या निष्काळजीपणामुळे निर्माण होते. त्यामुळे तपशिलांकडे लक्ष देण्याची सवय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्त्वातील एक आकर्षक बाजू अधिक ठळक होऊ शकते. तुम्ही परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार स्वतःला बदलू शकता. मात्र सतत इतरांच्या अपेक्षेनुसार स्वतःला बदलत राहणे टाळा. लवचिकता आणि स्वतःची ओळख यांच्यात योग्य संतुलन ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला जे योग्य वाटते त्यासाठी ठाम राहा, पण त्याच वेळी नवीन विचार स्वीकारण्याची तयारीही ठेवा. सप्टेंबरचा शेवट तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा काळ ठरू शकतो. या महिन्यात काय मिळाले यापेक्षा काय शिकले
शिकलात, कोणत्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत आणि कुठे अजून सुधारणा करायची आहे याचा विचार करा. काही अपूर्ण गोष्टी पुढील महिन्यात पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे अधिक स्पष्ट योजना तयार होऊ शकते. आज घेतलेला छोटासा शिस्तबद्ध निर्णय पुढील काळात तुमच्यासाठी मोठी सोय निर्माण करू शकतो. मिथुन राशीच्या जातकांसाठी या संपूर्ण कालावधीचा गाभा असा आहे की प्रत्येक बदल लगेच दिसून येत नाही. काही बदल आधी विचारांमध्ये होतात, तर नंतर सवयींमध्ये उतरतात आणि शेवटी त्यांचे परिणाम बाहेर दिसू लागतात. त्यामुळे स्वतःमध्ये निर्माण होणारी सकारात्मक दिशा जपून ठेवा. सप्टेंबर 2026 संपताना तुमच्याकडे कदाचित सर्व प्रश्नांची उत्तरे नसतील, पण पुढे कोणत्या दिशेने जायचे याची जाणीव नक्कीच अधिक स्पष्ट झालेली असू शकते. मिथुन राशीचे प्रिय बांधवांनो, सप्टेंबर 2026 मध्ये तुमच्यासमोर येणाऱ्या बदलांकडे सकारात्मक नजरेने पहा आणि योग्य वेळ आल्यावर स्वतःसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यास घाबरू नका. या राशी भविष्यातील कोणता संकेत तुमच्या सध्याच्या परिस्थितीशी सर्वाधिक जुळतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मनात एखादा निर्णय असेल आणि या व्हिडिओनंतर तुम्हाला त्याबाबत अधिक स्पष्टता मिळाली असेल तर कमेंटमध्ये माझी वेळ सुरू झाली असे लिहा. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मिथुन राशीच्या मित्राला किंवा नातेवाईकाला उपयोगी पडू शकतो असे वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. अशाच वेगळ्या आणि नव्या राशी भविष्याच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी जोडलेले राहा. तुमच्यासाठी सप्टेंबर महिन्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती ठरते हे जाणून घेण्यासाठी पुढचा भागही नक्की पहा.